You are not a failure. तुम्ही अपयशी नाही. God never creates anything as a failure. कारण देव कधीच काहीच अपयशासाठी निर्माण करत नाही. Everything that God has created was perfect. जे काही देवाने निर्माण केलं ते परिपूर्ण होतं. You are not made a failure. तुला by God. अपयशी म्हणून देवाने निर्माण केलेलं नाही. You are made as a success. तुला एक यश म्हणून देवाने निर्माण केलंय. When God wrote a story about you, देवाने जेव्हा तुझी कथा लिहिली, which we call it as destiny, ज्याला आपण आपल्या आयुष्याची ठरलेली दिशा असं बोली भाषेत म्हणतो, or predestined, आपल्यासाठी जे काही देवाने पूर्व नियोजित करून ठेवलं असं आपण म्हणतो, it is a grand plan, ती देवाची एक महायोजना आहे. a beautiful will सुंदर इच्छा आहे तुझ्यासाठी, माझ्यासाठी, for all of us. सगळ्यांसाठी. In fact, for the whole world. आणि उलटपक्षी संपूर्ण जगासाठी, संपूर्ण मानव जातीसाठी. So never consider yourself as a failure. तर कधी स्वतःला अपयशी मानू नका, न्यूनगंड ठेवू नका, स्वतःला You कमी may have लेखू नका. failed, but you are not a failure. आणि अर्थातच कधी ना कधी तुमच्याकडनं काही ना काही राहून गेलं असेल, चुका झाल्या असतील, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कायमचे अपयशी आहात. See, you have not seen your picture yet that God has in his mind. तुम्ही अजूनपर्यंत देवाने त्याच्या मनात तुझं जे चित्र ठेवलंय ते पाहिलेलं नाही. See in the eyes of God. देवाच्या डोळ्यांमध्ये पहा. You will see your perfect picture. देवाच्या डोळ्यात पहा. देवाच्या डोळ्यात तुला तुझं परिपूर्ण चित्र दिसेल. That's why God says you are the apple of my eye. म्हणून देव म्हणाला ना की तू माझ्या डोळ्याची You भावली are आहेस. special to me. तू माझ्यासाठी खास आहेस. That you are not looking at the picture the way God wants you to see. देवाला ज्या पद्धतीनं तुला त्या चित्राकडे पाहायला हवंय त्या पद्धतीनं तू पाहत नाही. Because कारण the world puts a stamp. जग आपल्यावर शिक्का मारतं This is how you look. की तू तर दिसायला असाच This is what you are. आणि तू तर असाच आहे This is what you will be. आणि तू असाच होणार आहे. And so accordingly we move. आणि मग आपल्या मनात ते सगळं बसतं आणि आपण पण तसंच राहतो आणि वागायला लागतो. We have to see from the eyes of God. असं नाही जग तुझ्याविषयी जे बोलतंय त्यानुरूप चालायचं नाही. देवाच्या नजरेने बघ. देव तुला बघून काय म्हणतो Say, ते ठरवायचं, तसं चालायचं. our beginning is right in the mother's womb. बघा आपली सुरुवात अगदी आपल्या आईच्या ओटीपोटात But आहे. your beginning is in the mind of God. अरे पण सुरुवात त्याच्याही आधीपासून देवाच्या मनात आहे. आधी देवाच्या मनात, मग आईच्या पोटात, मग जगात. While you were still in your mother's womb, तसं तुम्ही तुमच्या आईच्या ओटीपोटात असतानाच I ordained you. देव म्हणतो मी तुला नेमलं, दीक्षा दिली. That means when I was in my mother's womb, याचा अर्थ काय? जेव्हा मी पास्टर पीटर डेव्हिड सिल्वे माझ्या आईच्या ओटीपोटात होतो I was a pastor. तेव्हापासूनच मी पास्टर होतो. तेव्हापासूनच. कारण देवाने डोक्यात ठेवलेलंच होतं की Yes. ये बनेगा, ये मेरी सेवा करेगा. Praise God. आमेन. आणि आमचं भाषांतर ठरलेलं होतं And कि ये बनेगी. इसको तो लाना ही पुणे में इसलिए, नहीं तो हम गुजराती क्यों इधर आए. while you were still in your mother's womb, तसं तू तुझ्या आईच्या ओटी पोटात असतानाच you already said yes to Jesus. तू ऑलरेडी येशूंना हो म्हटला That's होता. why you are here. म्हणून तू इथेस. So God has perfected everything about you. तर देवाने तुमचं सगळं परिपूर्ण केलेलं आहे बेटा. So ठरलेलं how आहे सगळं. can you ever fail? मग कसं काय तू अपयशी होणार आहेस? You cannot fail. तू अपयशी होऊ शकत नाहीस. Even if you have failed once, आणि जरी एकदा समजा तुला अपयश आलं, get up again. परत उठायचं Keep going. आणि पुढे जायचं. Keep moving. पुढे जायचं, हिम्मत सोडायची नाही. The devil is always afraid of those who get going. आणि जी माणसं नेहमी उठून पुढे जात राहतात ना त्यांना सैतान घाबरतो. See, the devil will do his work. सैतान त्याचं काम करणारच आहे. He'll be after you. सैतान तुझ्या मागे लागणार, त्याचं ते काम आहे. That is his job. सैतानाचं ते काम आहे तुझ्या मागे लागणं. But he cannot touch you. He cannot defeat you as long as you walk with Jesus. पण जोर तू येशू बरोबर चालशील ना, सैतान तुला पराजयी करू शकणार नाही, तुला हात लावू शकणार नाही. And who can say that you are cursed when God has blessed you? आणि देवाने जेव्हा तुला आशीर्वाद दिलाय, कोणा तेवढी हिम्मत आहे म्हणायला की तू शापित आहेस. Christ has redeemed us from the curse of the law. अरे ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातनं उद्धार दिलाय. Why? का? That the blessings of Abraham may come on us. की अब्रामाचे आशीर्वाद आपल्यावर यावेत. How? Through कसे? Christ Jesus. ख्रिस्त येशूद्वारे. Say, you काय are म्हणतो? blessed. तू आशीर्वादित आहेस. Means anywhere you go, याचा अर्थ तू कुठेही गेलास ना, even if that place was cursed, it would turn into a blessing. तू कुठेही गेलास ना तर ती जागा शापित असली तरी आशीर्वादित होणार, कारण तू तिथे गेलास. I promise you it will happen. मी वचन देऊन तुम्हा लोकांना सांगतोय की असं होणार. ती जागा शापित असली तरी तू गेल्यावर आशीर्वादित होणार ती जागा. Jacob went to Laban's house. Laban's house was blessed. याकोब लाबानाच्या घरी गेला, लाबानाचं घर झालं ना आशीर्वादित. आपल्यावर देवाचा आत्मा आहे.
You have the Spirit of God. देवाचा आत्मा तुझ्या आत आहे, वर पण नाही, आत आहे आत. Walk gloriously. अरे चालताना वैभवशाली रीतीने Walk चाल. confidently. अगदी विश्वासाने चाल, Walk boldly. अगदी धाडसाने चाल. Your life will be made clear. तुझं जीवन अगदी व्यवस्थित क्लिअर होईल, Your path will be made clear. मार्ग सरळ होईल. The Bible says, बायबल म्हणतं many are the afflictions of the righteous, नीतिमानांचे त्रास अनेक असतात, but the Lord delivers them from it all. पण प्रभू त्या all. सगळ्या 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 त्रासांपासून त्यांना सुटका He देतो. doesn't leave one, all. एकही त्रास ठेवत नाही, सगळ्या त्रासांपासून देव त्यांना सुटका देतो. No matter the number of times you have failed, मग किती वेळेला तुम्ही जरी अपयशी झालेले असाल ना, काही हरकत नाही. only God can rectify it. फक्त देवच हे दुरुस्त करू शकतो. So you have to jump out of the shadows of your past failures, मग तुझ्या भूतकाळातल्या अपयशाच्या सावलीतनं तू बाहेर उडी मार. cling to Jesus Christ. येशूंना असं पाऱ्यासारखा चिकटना. Take the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची मदत घे, Pray every day. रोज प्रार्थना कर. Say, वा वा हालेलुया. and see what happens. आणि बघ काय होतं, You will live a very peaceful life. असं शांतिमय जीवन जगशील ना की बस. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.